ह्या काय तिच्या आईला नवीन नाटक गाईज आता ही बस केली आम्ही. आता ही सगळी बस इथलं पॉइंट फिरवणार. आज केस खाली केलं याला निराला स्वाभाळ दिसतोय केस खाली केलं म्हणून. टीव्ही आहे सगळा. मोबाईल चार्जिंगला लावायला जागा नाही. आता जाऊया आपण. तो गाइस रास्ता देख सकते हैं कितना साफ और सुंदर है. तो झाड़ भी पक्की भारी है. थोड़ा कचरा दिसणार नहीं. तो इधर प्लास्टिक किधर भी आपको दिखेगा नहीं. बहुत पेड़ अच्छे आए हैं इधर. इस तरफ भी देख सकते हैं आप कितना साफ और सुंदर आहे. बघा चांगला वाटतो. असं आपल्याकडे कुठं भेटणार नाही बघायला माझ्या मते तरी. साफसुथरा म्हणजे अशी साफसफाई गेट बेट एकदम शांत असा निवांत ड्रायव्हर आपला. आणि आता घाट आलाय. इथून गाडीवर चढण आणि सगळीकडे मस्त चांगलं रोड बीड आहेत. मस्त चढायला रस्ते एकदम साफ कचरा विचरा. मग अशी येतानीच आपण बघितलं असेल किती रोड चांगले आहेत. आणि आता गाडी आपली ओला आली समोरून आणि सुका गेले पुढून. गाडी पुन्हा एकदा बघू शकता. खूपच छान असा हा हे काय लिहिलंय सोन मात्रेचा घर पुढे. तो गाइस बहुत अच्छा इधर कम्फर्टेबल लग रहा है. आणि या मला 15 रुपये घातल्या बघा असतो. काय करते मस्त वाचतोय बघा. आणि तुम्ही पाहू शकता सोन मात्रे युट्यूबच्या माध्यमातून असा तिरुपतीचा एक अद्भुत दृश्य. आणि बघा आपला खूप. आणि हा लालचंदन ही पाहू शकता तुम्ही. लालचंदनची झाडं अशी. ही झाडं काय माहित नाही पण हे लालचंदन इथे ठेवलं. खूपच पडलेले आहेत. खारुताई सारखी दिसणारी काहीतरी आहे. कशी खाते पाहू शकता. बघा बघा कशी खाते बघा. आणि बघा डगही पाच चाललेत कशी खाते बघा. अबो पाहू शकता आपण कशी खाते. बिस्किट खातोय तो मस्त पैकी. तर पाहू शकता ही झाडं पण कशी मोठी मोठी उंच आहेत. आणि मस्त असं चढण आहे. थोडा फासण्यापासून होतात चढता चढता. आणि बरंच काही दुकानं अजून पुढे आहे. ती सुरुवात आहे काही. ही सुरुवात आहे आलेल्या सोनपावलाची सुरुवात आहे. पाय माझे थंडावलेत. आणि इथं काय काय आहे इथे काय आहे. गोल गोल फिरते कडा. गोल गोल फिरते कडा. गोल गोल फिरते इकडून चंपाकळी. अबो हो. आणि इथे पायऱ्या आहेत. इकडून आहे काय म्हणजे बघते ना. आणि इथून पायऱ्या अशा. सात कंगन लेके आना हे मालवी आहेत. आणि पाहू शकता हे काय चप्प्या चप्प्या घालतात वाटतं इथं. आणि इथे पादुका येतो नुसत्या मूर्त नाही. इथे पाहू शकता तुम्ही. हे टॉवर वरती मिलिटरी वाला बसलाय बंदूक घेऊन शिकारीला. तर इथं फक्त पादुका होत्या. त्याचं दर्शन घेतलं. तिरुपती बालाजींच्या पादुका होत्या इथे. पाहू शकता तुम्ही मस्त असा हा रोड. तर पादुकांचं दर्शन इथे घेतला. आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटला. इथे मस्त भेल गरम गरम मडका ठेवला. इथे कुरमुरा देतील काढून. इथे फोटो काढतात मस्त. झाडा बिडा एकदम काय बोलायचं आता. काय झाडी काय डोंगर मस्त सगळं ओके. मजा पण मस्त. टॉवर इथं पूर्ण नेटवर्क कसलीच कमी नाही इथे. काय गाईस तुम्हाला काय सांगू आता. खूप छान वाटतं इथे आल्यासारखं मला. तर गाय इकडं मस्त झाडात झाड आहेत. सेम टू सेम शेवट परत तुम्ही पाहू शकता. खूप छान असं वाटतं. फील होतोय. अभी बी कम टू मला कुठं आलोय त्याच मला नाव नाही माहित ना काय नाही. आलोय पण मस्त वाटतं एकदम.
खूप असं सुंदर असं नजरानं आपल्या पुढे गाईज. आता आपण दुसऱ्या स्पॉटला आलो. इथं बोलतात मोरबीर आहे. 2 बॅच स्पॉट आहेत. तर बघू, तुम्हाला दाखवतो, तुम्ही नका टेन्शन घेऊया. आता इथं पक्क्या गाड्या लागल्यात, बघूया काय आहे इथे. तर इथं दुकानं बघा, मस्त मस्त मूर्ती आहेत, खूप छान. मला खूप आवडला. ही छोटे छोटे अंडे बिंडे आणि इथे खेळणे बिळणे, ही गाडी चालूच आहे. इथे बघू शकता मस्त खेळणी आहेत, मस्त मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे, खूप छान. गाईज गार्डन खूप छान आहे. इथे खूप देवांच्या मूर्त्या बिर्त्या चांगल्या चांगल्या आहेत, मस्त मस्त. तर खूप चांगलं आहे. इकडे पाहू शकता गार्डन. तिकडे एक मोर दिसला मगाशी. वो पत्थर पे पत्थर रखा है कैसा देखो अभी. गाईज हा पत्थर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आकार आहे. पण भारी आहे. हो नाही लग्न आलेली. तिकडे अजून आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला. खूप छान असं वाटतंय मला इथे. आणि सोहन म्हात्रेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना अद्भुत दृश्य बघायला मिळते. तर गाईज आता आपण इथं बघायला आलो. इथं मोर वगैरे आहेत. बघूया पहिले काय दिसतंय. कोंबड्या वगैरे दिसतात, टर्की कोंबड्या असतात. हा कोंबडा आहे. आता मोर दाखवतो तुम्हाला गाईज. तुम्ही कुठे जाऊ ना. तर गाईज मोर बघा, मोर गाईज, मोर मोर बघा याच्या आतमध्ये. गाईज 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 कॅश नाही आपल्याला. गाईज मोर नाही दिसत. गाईज मोर बघा. गाईज एसीतलं कोंबडे आहेत. आतमध्ये एसीत ठेवला त्यांना. तर एसीतलं कोंबडं बघितलं आपण. आणि ही तिरुपतीची स्प्लेंडर गाडी. आणि हा बनवतो. क्या दो तुम्हारा को ये आपने क्या मोबाइल अब देखो इधर गरम हो रहा है. अहो रागा वाटतोय ना. हाँ अब ये भेर रहे रे. तुम्हाला भेल आवडते का? अहो तर आता इथं खूप गार वाटतंय. उन्हात बसलोय मी आणि खूप गार वाला वाटतोय. अबो तर गाईस परत आता दुसऱ्या साईडला आलो एकटाच. तिकडे पाहू शकता पवन चक्क्या दिसतात. ते बघा पक्का मोठ्या मोठ्या आहेत. मोबाईल मध्ये नाही एवढा दिसत. तर गाईज आता इकडून रोड आहे. खूप छान असं नजराना आपल्या समोर सोहन म्हात्रेच्या युट्यूब चॅनल मधून पाहायला मिळतोय तुम्हाला. पडलो. गाईज आता आलो आहे वाळवंटात. खूपच छान. काय ज्या गार्डन मध्ये उडी मारू का बघायची का? नको लागला. गाईस पहा एवढा सुंदर चालायला रस्ता दिलाय तरी याच्यावरून चालते. काय बोलायचं या लोकांना. इथे मूर्त एक आणि हा याचा मध्ये वाटतंय असं वाटतंय. काय विषय काय कळत नाही. नावा नाही काय नाही असं वाटतंय पुरलेल्या लोकांनी. पण इथं झालं काय गार्डनला कोण पुरल का कुणाला. गार्डनला कोण पुरल का कुणाला काही. काय विषय काय कळत नाही. कुणाला तर विचारू इथं. कुणाला विचारायला पण कोण नाही तर बघूया कोण भेटतोय का आपल्याला. हा इकडे काका भेटलेले. त्या
काकांना आपण विचारूया ते नक्की काय विषय. हो काका, ते काय आहे इथे नक्की काय विषय आहे? सगळीकडे आहेत नाव वगैरे नाही. समाधी आहेत का त्या? झोपले का काका? झोपलेत. झोंब्या झाल्या. काय जाता येणू गोपाल मंदिर पण ते आपण आलतो. गोपाल मंदिर मध्ये आपण आलेलो. आता खाली चाललोय. इथे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ केली नाही आपण. तर गाई इथलं तुम्हाला मी आता वडा दाखवतो कसला मोठा आहे. एक एक धमक्या वाडा आहे इथं. तुम्हाला दाखवतो मी गाईच. हे इथं वड बघा गाईच. हा वडा आहे का वडो आहे? फ्रेंच फ्राईज. वडा आहे का वडो आहे गाईच? तर गाईज आता आपण दुसऱ्या लोकेशनला आलो आहे. आता इथे बघूया कोणसा मंदिर आहे तो. काढतो का असं फोटो? तर चला पुढे. तर गाई जिथून नदी येते या स्पॉटला असा कळलं की इथून नदीचा उगम होतो. तर इथून नदीचा उगम होतो कुठल्या तरी आणि तिथं मंदिर आहे मस्त डोंगरात. आता आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटला. आता दुसऱ्या स्पॉटला आलोय. खूप स्पॉट घेतले. कधी अर्ध्या ठिकाणी मोबाईल न्यायला नाही भेटतो, व्हिडिओ करायला नाही भेटत. आता 6व्या स्पॉटला आलो. अजून बरेच स्पॉट आपल्याला फिरायचे पण काय मोबाईल चार्जिंग वगैरे खपते. साधाच मोबाईल म्हणून तुम्हाला जास्ती काय दाखवित नाही. आता एवढा बघून घ्या. अर्धाच दाखवतो मी जमल तेवढा. साधाच आम्ही काय मोबाईल काय बांधील घ्या घेतल्या नाही तुमच्या. आम्ही साधाच मोबाईल काढा. हा ठेका नाही घातला सगळा तुम्हाला दाखवायला. तर गाई जिथं तुम्हाला बघायला भेटेल हा फॉरेनर नवरा आणि बायको मराठी महाराष्ट्रीयन पाहू शकता आपण. महाराष्ट्रीयन आणि फॉरेनर आहे बघा. फॉरेनर पिंक करीत होती गाईज. फॉरेनरशी लग्न गेला आणि इकडे त्याला घेऊन आले खरेदीला दर्शनाला. चांगलाय वा वा वा. पुढे जाते मराठी माणूस. परत आपल्याला इकडे भेटली ती परत त्यांना दाखवा आपण. इकडे बांगड्या बिंगड्या आहेत. सो ब्युटिफुल इज प्लेस या सो तर गाई जिथं बघू शकता इथे खाली लोक हातपाय धुवत आहेत. कोणचा तर आंघोळ धुतोय आणि इथून पाणी येतोय सगळ्यांच्यातून इथून मस्त. आणि इकडे ब्रिज आहे. खाली नदी येते सध्या बंद आहे पुढं. आणि इथे पाणी टाकी कोणच्यावर आहे मस्त एकदम. मात्र आणि महाबळेश्वर सारखे स्पॉट आहेत जवळजवळ. पण तिथलं एकशे भारी आहे. धूल आणि मिट्टी नाही ज्यादा राहते इधर. खूप भारी वाटतंय मला इथे. माथेरानला नुसती धूळ आणि मिट्टी. फॉरेनर परत इथे आलेले आहेत. हा मंदिर एक मिनिट. हा मंदिर आहे आणि महाराष्ट्रातले पिसलं जिला मराठी येते. तर काय आता लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये आपण आलोय. इथे पाहू शकता किती सुंदर असतात नजरानावरती डोंगर मस्त वेगळी. आणि हा पाणी गरम आहे म्हणजे असं गरम बिरम करा हिटर असं काय तुम्हाला वाटत नाही. हा पाणी मुलं म्हणजे खाली असं काहीतरी असल ज्वालामुखी सारखं काय ते बोलतात ते. आणि हा पाणी म्हणजे गरम असतो असं काहीतरी आहे. खालून गरम होतो आणि वरून थंड येतोय. ते आपल्याला काय माहित नाही. ते विचारायला लागेल कुणाला कसं काय आहे ते.
आणि इकडे बघा मंदिरात आलेत ना यांचा बघा काय वेगळाच काय करते रांडा मिली ना काय नाही पाहू शकता तुम्ही कशी मजा. मला एक उडी मारूशी अशी वाटते ना गाई. मी आता चाललो एक डुबकी मारतो मोबाईल भिजल मोबाईल खाली ठेवतो. तर गाईज पाहू शकता सोहन म्हात्रे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आता इकडे दुसऱ्यानी बॉटल घेतलेली आहे. अबो खांजल ते खूपच सुंदर असे दृश्य गाईज. खूपच अशी चांगली दृश्य पाहू शकता. पोको कॅमेरा 48 मेगापिक्सलच्या माध्यमातून. तर गाईज इथं आता आपण जेवायला आलोय. हा बघा इथं आता आपण जेवायला आलोय. आता इथं आपण इथून आतमध्ये जाऊ आपण. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊ. गाईज आता आपण इथं आलोय जेवायला. पाहू शकता ह्या काय तिच्या आईला नवीन नाटक बाप इथे बाई आहे. मला माहिती आपल्याला जास्त नाही काय पाहिजे गाईज आता आपण आलेलो आहे बाबाला. हे सोहन म्हात्रे बीड गावाचा दिलदार मोठ्या मनाचा. सोहन म्हात्रे बीड गावाचा दिलदार मोठ्या मनाचा. आज आईचा वाढदिवस आला.